देवा 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 भाऊ देवा 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 भाऊ देवा 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 भाऊ। तर आपण पाहतोय आमदार संजय उपाध्ये हे बोरिवलीत दाखल झालेले आहेत। बोरिवलीत दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तसंच मुंबई तर संजय उपाध्ये यांची ही दहीहंडी आहे आणि त्यांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि मंत्री आशिष शेलार या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहिलेले आहेत। तर आपण पाहतोय की मुंबईसह सर्वत्र राज्यामध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुसळधार पाऊस पडतोय। आता सकाळपासूनच खरं तर आज दही काल्याच्या निमित्ताने पाऊस आहेच आणि दहीहंडी आणि पाऊस हे कॉम्बिनेशन खरं तर आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं आणि आता सुद्धा पाऊस इतका पडतोय मात्र थोडं सुद्धा उत्साह सगळ्यांचा कमी झालेला नाहीये। तसंच अनेक राजकीय नेते सुद्धा आता या दहीहंडी उत्सवांना आवर्जून उपस्थिती लावतात। आपण पाहतोय आमदार संजय उपाध्याय यांनी अत्यंत सुंदर अशी श्रीकृष्णाची मूर्ती निळ्या रंगाची देऊन आशिष शेलार यांचा सन्मान केलेला आहे, यांचं स्वागत केलं आहे। तर आपण पाहतोय आशिष शेलार सुद्धा संवाद साधतात, या गोविंदांचा उत्साह वाढवतात। यामध्ये ज्यांनी पराक्रम दाखवला त्या आपल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दहीहंडीचं आयोजन केलंय आणि बरोबरीने ये भारत झुकने वाला भारत नहीं है म्हणून स्वदेशीचा नारा पंतप्रधान मोदीजींनी जो दिला त्या स्वदेशीचा प्रचार प्रसार आणि विचार जनसामान्यांपर्यंत आपल्या सणातून उत्सवातून प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम या दहीकाला उत्सवातून गोविंदातून होत आहे। आणि म्हणून ही हंडी हिंदुत्वाची आहे, हंडी भगवाची आहे, ही हंडी मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे आणि या पद्धतीच्या भावनेने या आयोजनामध्ये संजयजी, शिवाज शेट्टी, सगळे मंडळाध्यक्ष, वार्ड अध्यक्ष, नगरसेवक, माजी अध्यक्ष सगळ्यांनी मेहनत केली, त्यांना शुभेच्छा देतो। आणि आता जरा थर लावा, पाऊस पडणार असला तरी माझ्या भगिनी आहेत त्यांना जरा संधी द्या। शिवाज शेट्टी भगिनीला पहिली संधी द्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बोरिवली इथे आमदार संजय उपाध्याय आपण पाहतोय बोरिवली इथे आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण जी दहीहंडी गोविंदा पथक जे पाहताय हे महिला गोविंदा पथक आहे आणि या महिला गोविंदा पथकाने या तरुणींनी अत्यंत सुंदर अशी सलामी दिलेली आहे आणि सगळ्यात वरच्या थरावर या छोट्याशा बालगोविंदाने अतिशय सुंदर अशी सलामी दिलेली आहे। तर समतोल साधण्याचा आणि ताळमेळ साधण्याचा प्रयत्न होतोय। तसंच बघा अतिशय सुंदर म्हणजे सराव किती कसून केला असेल आणि या सगळ्या महिला गोविंदा पथकानं या बाळगोपाळांनी किती सुंदर सराव केला असेल आणि त्याचंच फळ आता हे प्रत्यक्ष दहीकाल्याच्या दिवशी दहीहंडी फोडण्याच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतंय। थर लावून अक्षरशः एक फेरा सुद्धा मारलेला होता या पथकानं। अत्यंत सुंदर असं हे नियोजनाशिवाय हे होऊ शकत नाही। तसंच उपस्थितांची सुद्धा खूप सुंदर दाद मिळाली या महिला गोविंदा पथकाला आणि यश मिळाल्याचा आनंद